माध्यमांसाठी तो सुटलेला नसेल, पण महायुती म्हणून तुढा केव्हा सुटलाय, कोण कुठल्या जागेवर लढेल, कोणाला किती जागा, हे पक्षश्रेष्ठी कोणत्याही क्षणी त्याची घोषणा करतील. त्याच्यामुळे आता कुठल्याही तिढा या शब्द प्रयोगाची उपयोगाची आवश्यकताच नाही. आणि ज्या पद्धतीचं मुंबई शहरात वातावरण आहे, तर महायुतीचा महापौर इथला स्थानिक भूमिपुत्र लवकरच आपल्याला 16 जानेवारीला मुंबई महापालिकेत बसलेला दिसेल. स्वाभाविकपणे अजून 2 दिवस आहेत आणि त्याची संपूर्ण काळजी पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे, महायुती म्हणून आम्ही घेतलेली आहे. तुम्हाला उद्या आणि परवा वाजत गाजत सगळेजण फॉर्म भरताना दिसतील. आणि केवळ फॉर्म नाही तर हा गुलाल 16 तारखेला उधळत असताना देखील दिसतील. विनोद तावडे बैठकीला उपस्थित होते. विनोद तावडे सर बैठकीला उपस्थित होते. काय मार्गदर्शन केलं? आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोषजी आणि राष्ट्रीय उपसंघटन मंत्री शिवप्रकाशजी दोघे होते. आदरणीय आमचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी पण होते. भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्षामध्ये काम करण्याची एक विशिष्ट शिस्त आहे आणि एक विशिष्ट प्रथा परंपरा आहे. त्यानुसार पक्षाचे सगळे आमदार, खासदार, पदाधिकारी, कर्मठ कार्यकर्ते काम करत असतात. तर एकंदरीत निवडणूक लढत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणते गोष्टी प्रचाराचे मुख्य मुद्दे असले पाहिजेत, अशा एकंदरीत विषयावर जुजबी अशी स्वरूपाची चर्चा झाली. वाळूजपडांचं एक वक्तव्य समोर आलं आहे की मुंबईचा महापौर हे बुरखा घालणारी महिला देखील होऊ शकते, खान होऊ शकतो. मला सांगा, MIMची ताकद किती हो? म्हणजे बेडकीनं फुगून हत्ती व्हायचं ठरवलं तर तिला होता येईल का? MIMचे 1 किंवा 2 जरी नगरसेवक निवडून आले ना, तर वारिस पठाणांनी MIMच्या नेत्यांनी स्वतःला धन्य मानायला पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांचे 2 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणार नाहीत. तर त्यांनी रात्रीच्या वेळेस स्वप्न पाहावीत. पण दिवसाचं स्वप्न कोणी पाहत असेल तर ते मुंगेरी लाल के हसीन सपने अशी त्याची व्याख्या करता येईल. आणि हे विधान नेमकं आताच का आलं? हे विधान आता याच्यासाठी आलं की मुंबईतल्या मुस्लिम समाजानं देखील MIMला नाकारलंय. म्हणून हे जे लालून चांगून जे येत आहे ना, ते काहीतरी न मिळणारी मतं मिळावीत, त्यामुळे ते वारिस पठाणांचं वक्तव्य आहे. फक्त मतांसाठी अशा प्रकारचा खोटेपणा त्यांच्याकडून आला आहे. पहिली यादी कधी बनवता येणार? मुळामध्ये पुन्हा एकदा मी जबाबदारीने सांगतो की महायुतीची पूर्णपणे यशस्वी चर्चा पूर्णपणे पार पडलेली आहे. कोणत्याही क्षणी उमेदवारांना बोलवलं जाईल, कोणत्याही क्षणी माध्यमांसमोर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. तर त्याच्यामुळे कोणताही तिढा नाही, कोणताही वाद नाही. असेल तर महायुतीत संवाद आहे. तर त्याच्यामुळे कोण किती जागा लढेल यापेक्षा कोणत्या पक्षाचा उमेदवार दिला तर तो निवडून येईल यावर आमचा जोर आहे. जागा वाटपाची यादी जाहीर होईल की परस्पर फॉर्म घेणार आहात? नाही, पूर्ण माननीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे पालकमंत्री हे सगळे यादी देखील जाहीर करतील आणि त्याच वेळेस AB फॉर्म देखील उमेदवारांना दिला जाईल. मित्रपक्ष असलेले मी तुम्हाला सांगू का की मुंबईमधली अशी स्थिती आहे, तुम्ही माहिती घ्या की उबाटाला उमेदवार सापडत नाहीये. ती स्थिती मनसेची आहे. मनसेला अगदी जुजबी जागांवर उबाटा जागा देते, बाकीच्या जागा द्यायला तयार नाही. काँग्रेस पक्षाला तर मुंबईमध्ये 17 पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारच त्यांच्याकडे नाही आहेत. तर त्याच्यामुळे महायुती वगळता इतर पक्षांकडे उमेदवार द्या अशा प्रकारची जी याचना सुरू आहे, त्या सगळ्या गोष्टीतून दिसतंय की मुंबईच्या निवडणुकांमध्ये कोण जिंकेल, कोणाचा महापौर बसेल हे स्पष्ट झालेलं आहे. आपले मित्रपक्ष असलेले रामदास आठवले हे मात्र नाराज आहेत असं बोललं जात आहे. जागा वाटपामध्ये कुठेही चर्चामध्ये कोणीही नाराज नाही. आदरणीय मंत्री महोदय रामदास आठवले साहेबांची पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली आहे. कुणीही नाराज नाही. नाराज आहे हे जे सूत्र या शब्दाच्या अधोरेखित जे माध्यमांनी दाखवलं जातं त्यात काहीही तथ्य नाही. डन डन थँक्यू. आज बैठक हुई है, क्या कहना चाहोगे बैठक? देखिए, भारतीय जनता पार्टी दल एक अनुशासित दल है
और इस दल में एक चिंतन होता है। चिंतन करते समय आने वाले चुनाव, उसका आगाज कैसे करें, किन मुद्दों को लेकर के आगे बढ़े, उन मुद्दों को आगे लेकर बढ़ते समय किस प्रकार की चुनौती का सामना करना होगा, क्योंकि चुनौती को भी चुनौती देने वाला हमारा दल है। तो आदरणीय राष्ट्रीय संगठन मंत्री BL संतोष जी और शिव प्रकाश जी ने मार्गदर्शन किया, राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े जी थे और हमारे सारे मुंबई के अध्यक्ष, पालक मंत्री सभी लोग थे और सभी विधायक, सभी हमारे प्रमुख कार्यकर्ता इनको संबोधित करते हुए किस प्रकार से सफलता पानी है, क्योंकि हमें हमारा रिकॉर्ड तोड़ना है, हमें किसी अन्य दलों का रिकॉर्ड नहीं तोड़ना, क्योंकि हम विधानसभा के चुनाव में हो, विधानसभा के पश्चात जो महाराष्ट्र में सारे चुनाव हो, सभी चुनावों में लगभग हम 75% से अधिक सफलता हमने महायुति करके पाई है। अब तो टारगेट और बड़ा है। वारिस पठान का जिस तरीके से भाषण आता है सामने, देखिए, वारिस पठान जो MIM के नेता है, वे इस बात को समझे कि मुस्लिम समाज ने भी उनको नकारा है। अब जिस दल के 2 भी पार्षद चुन के नहीं आएंगे, अगर ऐसा व्यक्ति विशेष कहे कि हमारे इतने चुन के आएंगे, ये तो मुंगेरी लाल के दिन दहाड़े देखे गए हसीन सपने हैं। सपने देखने का अधिकार हर एक को है, पर होना कुछ नहीं, केवल और केवल ये अपीजमेंट ऑफ पॉलिटिक्स है, नथिंग एल्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.